ब्रेक नंतरची बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये राजकीय वातावरण तापलंय। ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद झालेला आहे। बावडा येथे मतदान केंद्रावरती वाद झालाय। बावडा येथील एका मतदान केंद्राजवळच्या बूथवरती ही सगळी घटना घडलेली आहे। कोल्हापूरमधली बातमी आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये सुद्धा मतदान सुरू असताना राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालंय। ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद झालाय। बावडा येथील मतदान केंद्रावरतीच हा वाद झालाय। बावडा येथील एका मतदान केंद्राजवळ बूथवरती ही सगळी घटना घडलेली आहे। विशाल पुजारी माझे सहकारी आपल्याला माहिती देत आहेत। विशाल, काय नेमकं घडलंय या बूथवरती? कोल्हापुरातल्या कसबा बावडा या ठिकाणी हा जो प्रकार आहे तो प्रकार समोर आला। खरं तर कसबा बावडा या ठिकाणी असलेल्या एका मतदान केंद्रानजीकच्या बूथवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट या दोन कार्यकर्त्यांच्या एकमेकांच्या बघण्यावरून हा जो वाद आहे तो निर्माण झाला। या ठिकाणी काही किरकोळ बाचाबाची देखील झाली। मात्र ही सगळी घटना घडत असतानाच ही घटना ज्यावेळेस शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही गटांना समजली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमा झाला आणि या संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्यामुळे पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला। संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या वातावरण पाहिलं तर राजकीय वातावरण कुठेतरी तापल्याचं पाहिलं म्हणजे थोड्याच वेळापूर्वी क्षीरसागर म्हणजे याच मतदारसंघातल्या क्षीरसागर आणि सतेज पाटील यांच्या गटामध्ये वाद झालेला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा अवघ्या काही तासाभरामध्येच पुन्हा एकदा कसबा बावडा या ठिकाणी हा वाद पुन्हा निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सध्या राजकीय वातावरण जे आहे ते कुठेतरी तणावाचं वातावरण पाहायला मिळते, तापल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे पोलीस जे आहे ते सध्या सतर्क मोडवर आहेत। ही जी घटना घडली त्या ठिकाणी सतेज पाटील स्वतः तात्काळ त्या घटनास्थळी पोहोचले आणि त्या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं देखील आवाहन केलं। या प्रत्येक कार्यकर्त्याला आपापल्या बूथवर जाऊन आपलं काम सुरळीतपणे पाडा असं आदेश देखील करण्यात आले। त्यानंतर हळूहळू जी वातावरण आहे ते कुठेतरी शांत झालं। मात्र सध्या या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला। त्यामुळे वातावरण जे आहे ते कुठेतरी राजकीय वातावरण कुठेतरी तापल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतं। निश्चित विशाल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।